Hello everyone, welcome to my YouTube channel Free Coaching Wala. So today we are going to start new chapter periodic classification of elements. तर या चॅप्टर मध्ये आपण आज पाहणार आहोत हे 5 टॉपिक्स. ओके, हा चॅप्टर सुद्धा पार्ट मध्ये येणार वेगवेगळ्या आणि एक्सरसाइज सुद्धा या पार्टचे आपण डिस्कस करू पण पुढच्या भागांमध्ये. ओके, तर यात आपण कुठल्या कुठल्या गोष्टी पाहणार आहोत. पहिला आपण पाहणार आहोत एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन. सेकंड टॉपिक आहे डोबेरेनस ट्रायड. थर्ड आहे न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. फोर्थ आहे मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल आणि फिफ्थ आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ठीक आहे, तर चॅप्टर काही फारसा मोठा नाही, खूप लहान आहे. तर मे बी तरी 4-5 व्हिडिओज होतील या चॅप्टरवर. ओके, सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. ठीक आहे, सो यामध्ये फर्स्ट जे दिलं आहे ते आहे कॅन यू रिकॉल. ओके, तर हे क्वेश्चन्स आधी आपण डिस्कस करून घेऊ आणि नंतर चॅप्टरला सुरुवात करू. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. ठीक आहे, मागच्या वर्षी तुम्ही हे शिकला असाल, व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. टाइप्स ऑफ मॅटर तुम्ही शिकला असाल. सो विच आर दे. सो बेसिकली देअर आर द हाऊ मेनी टाइप्स ऑफ मॅटर. तुम्ही मागच्या वर्षी शिकाल 3 मेन टाइप्स असणार मॅटरचे, जे तुम्ही शिकला असाल कदाचित. हा फर्स्ट क्वेश्चन आहे जे की आहे सॉलिड, लिक्विड्स अँड गॅसेस. ओके, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. ओके, पण आणखी 2 टाइप्स आहेत जे की आत्ता आपल्याला किंवा रिसेंटली जे आहे ते सायन्समध्ये फाइंड झालेले आहे किंवा सायंटिस्टने फाइंड केले आहे. रिसेंटली इन द सेन्स आपल्या सिलेबसमध्ये ते रिसेंटली आले आहे. ते फाइंड तर खूप आधीच झाले होते. ओके, तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे आहेत 3 टाइप्स मेनली. आणि नेक्स्ट जे आहे ते आहे चौथा म्हणजे प्लाझ्मा आणि 5वा जो आहे तो आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ओके, तर हे 5 टाइप्स आहे मॅटरचे. ठीक आहे, मॅटर म्हणजे काय पहिली गोष्ट. तर मॅटर म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आपल्याला दिसतात तर त्या बनल्या कशापासून आहे, तर ॲटम्स पासून. ओके, आणि ॲटम पासून मॉलिक्युल्स पासून ज्या काही सगळ्या वस्तू बनलेल्या आहेत त्या सर्वांना आपण मॅटर म्हणतो. ठीक आहे, आता त्यांना मॅटर म्हणतो तर हे मॅटर सुद्धा डिफरंट टाइप्सचे आहे. ओके, आणि त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार मग त्यांना डिफरंटली क्लासिफाय केलं गेलेलं आहे. ओके, जसं की आता सॉलिड म्हणतो. सॉलिड म्हणजे काय, तर ज्या सॉलिड वस्तू आहे ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, हातात पकडू शकतो, त्या सर्व सॉलिड्स आहेत. परंतु बनल्या बेसिकली त्या ॲटम्स पासूनच आहे, मॉलिक्युल्स पासून आहे. ओके, परंतु त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांना एक स्पेसिफिक असं कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. ओके, तशाच प्रकारे मग सॉलिड्स, लिक्विड, गॅसेस ह्या तर ती तुम्हाला माहितीच आहे मेन. प्लाझ्मा म्हणजे काय, तर प्लाझ्मा ही जी स्टेट आहे यामध्ये ज्या गॅसेस असतात त्यांचे आयोनाइज पार्टिकल्स असतात. ओके, हे तुम्हाला थोडं डिटेलमध्ये 11th-12th आहे. नंतर पुढे जर शिकाल तुम्ही सायन्समध्ये फिजिक्स तर आणखी डिटेलमध्ये शिकायला मिळेल. तर प्लाझ्मामध्ये जे असतात ते गॅसेसचे जे आयन्स आहे ते त्यांच्या आयोनाइज्ड स्टेटमध्ये असतात. ओके, आणि त्या जे स्टेट आहे त्याला म्हणतात प्लाझ्मा स्टेट. ओके, नेक्स्ट जी स्टेट आहे ती आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट्स. ओके, तर बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट्समध्ये काय, ही जी स्टेट आहे मॅटरची, ह्या स्टेटमध्ये काय असतं तर जे गॅसेस असतात, आता गॅसेसचे सुद्धा डिफरंट पार्टिकल्स असतात. सो त्यामध्ये जे बेसिकली बोझॉन्स नावाचे जे पार्टिकल्स असतात, आयन्स म्हणू आपण, त्यांना कूल केलं जातं. ओके, आणि पार्टिकलसुद्धा लो डेन्सिटीचे पार्टिकल सिलेक्ट केले जातात. ओके, आणि त्यांना कूल केलं जातं ॲट अ व्हेरी लो टेम्परेचर. ठीक आहे, आणि ती जी स्टेट आहे त्याला म्हणतात बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट स्टेट, जी की बोस जे आपले सायंटिस्ट होते इंडियाचे SN बोस आणि आइन्स्टाईन यांनी मिळून शोधली, म्हणून तिला बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट नाव दिलं गेलं. ठीक आहे, ओके, तर प्लाझ्मा जी बेसिकली आहे ती आहे आयोनाइज्ड गॅसेसची स्टेट. ओके, आयोनाइज्ड गॅसेस असतात यात, आणि यात सुद्धा बोझॉन्स असतात. ओके, जे की कूल केले जातात टू ए लो टेम्परेचर. ओके, ठीक आहे,
हे कूल केले जातात टू ए लो टेम्परेचर आणि प्लाझ्मामध्ये असतात आयोनाइज्ड गॅसेस. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स. ते सुद्धा तुम्ही मागच्या वर्षी शिकलेलं आहात बेसिकली. ओके. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट. तर 3 टाइप्स आहे एलिमेंट्सचे. कुठले कुठले. सेकंड क्वेश्चन आहे 3 टाइप्स आहे एलिमेंट्सचे. एक म्हणजे मेटल्स, दुसरे म्हणजे नॉन मेटल्स, बरोबर, आणि तिसरे म्हणजे मेटॅलॉइड्स. ठीक आहे. तर यांच्या प्रॉपर्टीजही आय थिंक तुम्ही मागच्या वर्षी झालेले आहेत तुम्हाला. ओके. तर हे 3 जे आहेत त्या स्टेट्स आहेत मॅटरच्या. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. ओके. आता जे आपण बघितलं की मॅटर म्हणजे काय आहे, तर हे सर्व मॅटर आहे, बरोबर, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, ओके, वगैरे. आता थर्ड जो विचारला आहे की स्मॉलेस्ट पार्टिकल मॅटरचा काय आहे, तर स्मॉलेस्ट पार्टिकल हे लक्षात घ्या की आपल्या युनिवर्समधली प्रत्येक गोष्ट ही ॲटमपासून बनलेली आहे. ओके. ॲटमसुद्धा पुन्हा त्यांना जर डिवाइड केलं आपण ॲटम्सना, तर ते सुद्धा प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्यांच्यापासून बनलेली आहे. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनना सुद्धा फर्दर डिवाइड केलं तर ते सुद्धा क्वार्क्सपासून बनलेले आहे, क्वार्क्स आणि बोझॉन्स. ठीक आहे. तर तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला विचारलं आहे की जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहे मॅटरचे त्यांना काय म्हणतात. ओके. तर त्यांना म्हणतात ॲटम्स. ओके. ॲटम्स आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ठीक आहे. डिफरन्स काय आहे मॉलिक्युल्समध्ये. कशाचे मॉलिक्युल्स, तर एलिमेंट्सचे अँड कंपाऊंड्सचे. ओके. तर सपोज आता माझ्याकडे एक जर एलिमेंट आहे, जसं की मी घेतलं आहे, सपोज एलिमेंट आहे माझ्याकडे हायड्रोजन. ओके. हायड्रोजन जर एलिमेंट घेतला, त्याचे मी कुठलेही मॉलिक्युल्स घेतले, जसं की H2 मॉलिक्युल आहे, तर यात H असा बॉन्ड असणार, बरोबर, H असा बॉन्ड असणार, म्हणजे हा काय आहे, हा एलिमेंट आहे. तर आणि यात जर पाहिलं तर जे ॲटम्स आहेत ते एकाच टाईपचे आहे, म्हणजे वन टाईप ॲटम्स. ओके. ॲटम्स आर ऑफ वन टाईप ओनली. आणि तेच जर आपण कंपाऊंड बघितले, सपोज मी H2O घेतला, तर H2O काय आहे, म्हणजे वॉटर. तर हा एक कंपाऊंड आहे, बरोबर. तर कंपाऊंडमध्ये बघाल तर इथे वेगवेगळे ॲटम्स आहेत. इथे H आहे, इथे O आहे आणि इथे H आहे, म्हणजेच H2O. सो हा काय आहे, हा एक कंपाऊंड आहे. आणि यात बघाल तर डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आहेत. ओके. ह्यात डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स आहेत. म्हणजे एलिमेंटमध्ये सिंगल टाईपचे ॲटम्स असतात, तर कंपाऊंडमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स असतात. ठीक आहे. ओके. तर हे क्वेश्चन्स क्लिअर झाले आहेत तुम्हाला. नाव नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो आधी तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की एलिमेंट्स म्हणजे काय. ओके. एलिमेंट्स म्हणजे काय, आणि नंतर आपण पाहू की व्हाय वी आर क्लासिफाईंग द एलिमेंट्स. ओके. हा क्वेश्चन मार्क आहे बरं, तर काय काढलं मला, क्वेश्चन मार्क. ओके. एलिमेंट्स मीन्स व्हॉट. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या की ह्या युनिवर्समधली कुठलीही गोष्ट जी बनली आहे ती ॲटम्सपासून बनलेली आहे, बरोबर. म्हणजे ॲटम्स आर द बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स असं म्हटलं तरी काही हरकत नाही, बरोबर. आता हे जे ॲटम्स आहेत ते युनाईट होऊन बनवतात एलिमेंट्स. ओके. हे वेगवेगळे ॲटम्स जे आहेत ते युनाईट होतात आणि त्यापासून एलिमेंट्स बनतात. आणि नंतर त्याचे मग मॉलिक्युल्स असतात. ओके. मॉलिक्युल्स आणि मग पुढे त्याचे कंपाऊंड बनतात. ओके. जे कंपाऊंड्स आपण डिफरंट पाहत होते कंपाऊंड्स. तर आता यातला जो एलिमेंट्स आहे, ॲटम तर माहिती आहे आपल्याला. आता एलिमेंट्स म्हणजे काय, तर हे बघा, आता तुम्ही म्हणता की लोखंड आहे, बरोबर, पण तुम्ही त्याला वेगळं का म्हणता, तुम्ही म्हणजे तांबा आहे, लोखंड आहे, हे लोखंड आहे, हे तांबा आहे, असं तुम्ही वेगवेगळं कशावरून सांगू शकता. कारण तर त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. लोखंडाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, त्याचा रंग, त्याचे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, बरोबर आहे, ते हेवी असतं, त्याला रस्टिंग वगैरे होते. ठीक आहे. किंवा ते सुपर कंडक्टर नाही आहे चांगलं कॉपरसारखं, बरोबर. तर ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक त्याला आल्या आहे त्या बेसिकली त्याच्यात जे अरेंजमेंट आहे ॲटम्सची त्याच्यामुळे आलेली आहे. ओके. मग अशी जी डिफरंट अरेंजमेंट झाली ॲटमची, ओके,
तर डिफरंट अरेंजमेंटमुळे जे डिफरंट एलिमेंट्स, जे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आल्या प्रॉपर्टीज एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सला, तर त्याच्यामुळे बनले डिफरंट एलिमेंट्स. जसे की आपण ह्युमन बॉडी आहोत. आता आपल्या आतमध्ये आपण म्हणू काय की आपण बनले आहोत ते आयरनचे बनले आहोत किंवा तांब्याचे बनले आहोत, ॲल्युमिनियमचे बनले आहोत? नाही, कारण त्यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. तर आपण बनले आहोत ते हायड्रोकार्बन्सचे, म्हणजे आपल्यामध्ये जे आहे ते हायड्रोजन आहे, हायड्रोजन एलिमेंट आहे आणि कार्बन एलिमेंट आहे. ओके, तर यांचे वेगवेगळे कंपाऊंड्स मिळून आपण बनलेलो आहोत. ठीक आहे, म्हणजे एलिमेंट्स काय आहे बेसिकली, तर ते ग्रुप ऑफ ॲटम्स आहे ज्यांना की वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असाइन आहेत. म्हणजे त्याच्यावर मग ॲटमची अरेंजमेंट कशी आहे, नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स किती आहे, ह्याच्या बेसिसवर त्यांना डिफरंट प्रॉपर्टीज आल्या आहे. ओके, आणि त्यांच्या बेसिसवर मग त्यांना एलिमेंट्स म्हटलं आपण फक्त त्यांच्या ग्रुपला, आणि त्यांना मग वेगवेगळे नावं दिले की तुला ह्या ह्या प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे तुझं नाव हे, तुला ह्या ह्या प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे तुझं नाव ते. ठीक आहे, मग आता ठीक आहे, तर हे आहे एलिमेंट्स, म्हणून त्यांना एलिमेंट्स म्हटलं जातं. ठीक आहे, मग आता यांच्या क्लासिफिकेशनची गरज का पडली? ठीक आहे, आता एलिमेंट्स काय कळलं, आता क्लासिफिकेशनची नीड काय पडली, गरज, नीड मीन्स गरज. ओके, गरज काय होती यांच्या क्लासिफिकेशनची? ठीक आहे, तर जेव्हा 18वं शतक सुरू झालं, ओके, किंवा जवळजवळ 18व्या शतकात, तर तेव्हा जे आहे आपल्याला किंवा सायंटिस्टला एलिमेंट्स हळूहळू सापडायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांची जी सायन्सविषयी क्युरिओसिटी आहे ती वाढत गेली आणि त्यांनी मग एलिमेंट शोधायला सुरुवात केली. ठीक आहे, तर त्यांना त्या काळात जवळपास 30 एलिमेंट्स जे आहेत ते सापडले होते. ओके, आणि त्यांना हेही माहिती होतं की पुढे आपल्याला आणखी एलिमेंट्स मिळतील. बरोबर, तर मग त्यांना असं लक्षात आलं की हे जे एलिमेंट्स आहेत ते तर आपल्या पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे एक्झिस्ट करतात आणि त्यांच्यामुळे जे आहे ते पृथ्वीवरच्या जवळपास सर्व वस्तू बनलेल्या आहे. मग आपण जर त्यांच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या तर आपण म्हणजेच काय, तर युनिवर्समधल्या जे सबस्टन्स बनले आहे त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक समजू शकतो. ओके, जसं की आता आयरन आहे त्याला आपण फेरस म्हणतो. ठीक आहे, Fe त्याचा सिम्बॉल आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती झाल्या म्हणून आपण त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो आज. बरोबर ना? तर म्हणून त्यांना ही गरज भासली की आपल्याला एलिमेंट्स जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज जे आहेत, ठीक आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी कराव्या लागतील. ओके, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स माहिती करावे लागतील आणि म्हणून मग त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टी स्टडी करायला सुरुवात केली. परंतु जेव्हा त्यांनी सुरुवात केली हे सगळं स्टडी करण्यासाठी, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की यांच्या खूप साऱ्या डिफरंट एलिमेंटच्या डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. मग एवढं सगळं लक्षात ठेवणं कसं शक्य आहे? ओके, आणि तेव्हा तर 30च एलिमेंट होते, तरी पण त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे लक्षात ठेवणं तेवढं सोपी जात नव्हतं. ठीक आहे, तर म्हणून मग त्यांनी जे गरज पडली ती म्हणजे क्लासिफिकेशनची. ओके, तर क्लासिफिकेशन म्हणजे काय? मग क्लासिफिकेशन म्हणजे सिस्टमॅटिक अरेंजमेंट. ओके, जसं की आता आपल्या घरी समजा खूप पुस्तकं असतील तर आपण काय करतो, त्यांना अल्फाबेटिकली समजा अरेंज केलं, झाली एक क्लासिफिकेशन. म्हणजे आपल्याला जर समजा एखादं नाव असेल पुस्तकाचं, जी पासून सुरू होत असेल तर आपण काय करू, मग जी वर जाऊ, ABCD जी वर शोधू. म्हणजे आपण काय केलं तर एलिमेंटला क्लासिफाय करून टाकलं, म्हणजे आता आपल्याला सोपं झालं. ठीक आहे, तशाच प्रकारे एलिमेंट्सला सुद्धा क्लासिफाय केलं सो दॅट त्यांच्या प्रॉपर्टीज आपण इझिली स्टडी करू शकू. ठीक आहे, आणि म्हणूनच गरज निर्माण झाली ती एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनची. ओके, तर एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी मग क्लासिफिकेशनची गरज पडली. ओके, तर आता आणि मधामध्येच पुन्हा त्यांना मेटल जे आहे त्यांच्या प्रॉपर्टीच्याच बेसिसवर त्यांना मेटल्स किंवा नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्समध्ये डिवाइड केलं गेलं. ओके, हे तुम्हाला माहितीच आहे, आधी मागच्या वर्षीच झालं आहे. ओके, मेटलॉइड आणि मेटलॉइड्स त्यांच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर त्यांना डिवाइड करण्यात आलं आणखी. त्यामुळे पुन्हा म्हणजे का बरं, कारण मेटल मग यांना वेगळंच टाकून दिलं एका ग्रुपमध्ये, कारण तर त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे. ओके, म्हणजे आपण त्यांचा जेव्हा उपयोग करू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हा मेटल आहे, याचा अर्थ याच्या ह्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. ठीक आहे, कारण तेवढ्याहीच्या प्रॉपर्टी आपण लक्षात ठेवू शकत नाही. ओके, दॅट्स वाय क्लासिफिकेशन इज मस्ट अँड द क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. ओके, ठीक आहे, तर आता जर आपण बघाल आता प्रेझेंटली तर आपल्याकडे 118 म्हणजे 118 एलिमेंट्स जे आहे ते माहिती आहे. बरोबर, ठीक आहे, 118 एलिमेंट्स
मग एवढे सारे एलिमेंट जर माहिती आहे आपल्याला, तर विचार करा की त्यांच्या प्रॉपर्टीज कशा माहिती असणार. आपल्याला तर त्यांचे नावच माहिती नाही राहत, मग त्यांच्या प्रॉपर्टीज कशा काय माहिती राहणार. ठीक आहे, तर त्यासाठी जे आहे ते त्यांच्या क्लासिफिकेशनची गरज आहे. ओके, मग आता याच्या क्लासिफिकेशनसाठी मग वेगवेगळे सायंटिस्ट आले जुन्या काळापासून. आता ह्या पुस्तकात तुम्हाला दिलं आहे की जे जुन्या काळापासून जे सायंटिस्ट आले त्यांनी मग वेगवेगळे कसे काय त्यांनी क्लासिफिकेशन करत गेले, आणि आज आपण कसल्या क्लासिफिकेशनची जे आहे उपयोग करतो, तर त्याला म्हणतात पिरियॉडिक जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे त्याला म्हणतात, ते जे आहे ते ॲडव्हान्स क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे. ठीक आहे, आणि तो टेबल आता आपण सगळीकडे यूज करतो. पण त्याआधी कुठले कुठले सायंटिस्ट आले आणि त्यांनी कसे कसे जे आहे क्लासिफिकेशन केले, ते सर्व आपण या चॅप्टरमध्ये इन डिटेल पाहणार आहोत. ठीक आहे, तर ह्या पॅसेजमधल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. तसं तर हा इंट्रोडक्टरी पॅसेज आहे, सो इथल्या काही फारशा इम्पॉर्टंट गोष्टी नाही. तरी पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी, ती म्हणजे की टुडे 118 एलिमेंट्स म्हणजे 118 एलिमेंट्स ओके वी आर नोईंग इन द सायंटिफिक वर्ल्ड. ठीक आहे, ही गोष्ट एक लक्षात ठेवा. बाकी काही फारसा इम्पॉर्टंट पार्ट या पॅरेग्राफमध्ये नाही. सो नेक्स्ट टॉपिक आता आपण सुरू करणार आहोत, तो म्हणजे डोबेरायनर्स ट्रायड्स. ठीक आहे, तर आता हा जो डोबेरायनर आहे हे सायंटिस्टचं नाव आहे बेसिकली. तर हा जो डोबेरायनर्स होता यांनी पहिल्यांदा एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन केलं. ओके, आणि हे जे क्लासिफिकेशन दिलं ते 1817मध्ये. ठीक आहे, 1817मध्ये त्याने पहिल्यांदा एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन दिलं. ओके, आणि तेव्हा एलिमेंट्ससुद्धा खूप कमी माहिती होते. ओके, त्यामुळे त्यांचं क्लासिफिकेशन करताना सुद्धा त्यांना म्हणजे पाहिजे तशी ॲक्युरसी नव्हती आणि कम्प्लीट त्यांना नॉलेजही नव्हतं. त्यामुळे पाहिजे तसं क्लासिफिकेशन एक्सपेक्टेड होतं ते सुद्धा त्यांना करता आलं नाही. तर कसं होतं क्लासिफिकेशन हे आता बघू आपण. ठीक आहे, तर 1817मध्ये डोबेरायनरने हे क्लासिफिकेशन दिलं. ओके, तर त्यांनी काय सांगितलं की प्रॉपर्टीज ज्या आहे एलिमेंटच्या, ओके, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ओके, म्हणजे एलिमेंट असेल कुठलाही त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याच्या ॲटॉमिक मासेसशी रिलेटेड आहे. आता एलिमेंट्सचे कशाशी बनलेले असतात, तर ॲटम्सचे, मागेच आपण पाहिलं थोड्या या आधी. तर एलिमेंट्स बनलेले असतात ॲटम्सचे, आणि त्या ॲटमचं जे काही मास असेल, ओके, इथे आलं आहे ॲटॉमिक मास. तर ॲटॉमिक मास म्हणजे काय, मास ऑफ ॲन ॲटम. ओके, मास ऑफ ॲन ॲटम. आणि ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्येच आपण बघितलं आहे की मास म्हणजे काय. ओके, मास म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. बरोबर, म्हणजे एखाद्या ॲटममध्ये ओके किती मॅटर प्रेझेंट आहे, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, बरोबर आहे, त्यांचे मासेस. सो एखाद्या ॲटममध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याचं जे वजन म्हणजेच काय, मास. ओके, ते म्हणजे मास, आणि ते जे टोटल मास आहे ते म्हणजे ॲटॉमिक मास त्या ॲटमचं. ठीक आहे, ते म्हणजे ॲटॉमिक मास. तर त्याने सांगितलं की ज्या प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या त्या एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहेत. ओके, आणि त्याने तेच क्लासिफिकेशन त्या रिलेशनच्या बेसिसवर दिलं. ओके, तर आता त्याने काय केलं की ते जे एलिमेंट्स आहे की ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे, मग ठीक आहे, त्यांना 3-3च्या ग्रुपमध्ये अरेंज केलं. ओके, एलिमेंट्स ज्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे, ओके, सिमिलर प्रॉपर्टी एलिमेंट्स, ओके, सिमिलर प्रॉपर्टी एलिमेंट्स ही अरेंज्ड इन अ ग्रुप ऑफ 3. ठीक आहे, आणि त्याने 3च्या ग्रुपमध्ये अरेंज केलं, आणि म्हणून त्यांना नाव म्हटलं जातं ट्रायड्स. ओके, म्हणून त्यांना म्हटलं जातं ट्रायड्स, कारण 3च्या ग्रुपमध्ये त्यांना अरेंज केलं, 3च्या. ओके, सो म्हणून त्यांना म्हटलं जातं ट्रायड्स. आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहे, जे एलिमेंट्स एका ट्रायडमध्ये घेतले होते त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर होत्या, जवळपास सिमिलर होत्या. ओके, आणि मग त्याला लक्षात आलं की ह्यात जे त्याने 3 एलिमेंट घेतले आहे, सपोज मी हे घेतले आहे 3 एलिमेंट 1 2 3, तर ह्यातला जो सेकंड एलिमेंट आहे, ओके, ह्याच्या जे ॲटॉमिक मास आहे, ओके, ह्याचं जे ॲटॉमिक मास आहे, सपोज मी एक्स कन्सिडर केलं. ओके, आणि ह्याचं जे मास आहे ॲटॉमिक ते ए आहे आणि याचं बी आहे. तर हा जो एक्स आहे म्हणजे याचा ॲटॉमिक मास हे इक्वल आहे ए प्लस बी बाय 2च्या. ओके,
म्हणजे सेकंड एलिमेंट किंवा मधातला जो एलिमेंट आहे, द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द टू एलिमेंट्स. मीन म्हणजे काय, त्यालाच ॲव्हरेज सुद्धा म्हणतात. म्हणजे जेवढे असतील गोष्टी आपल्याकडे किंवा ऑब्जेक्ट्स, त्यांची सम डिवायडेड बाय तेवढ्या याने डिवाइड करायचं. ओके, म्हणजे आता इथे माझ्याकडे 2 ऑब्जेक्ट होते, तर मी याच्या दोघांची सम अपॉन 2 घेतलं. समजा 3 असते तर मी a प्लस बी प्लस सी केलं असतं डिवायडेड बाय 3. 4 असते तर प्लस डी अपॉन 4. ठीक आहे, तर याला म्हणतात ॲव्हरेज किंवा मीन घेणे. तर इथे जे ॲटॉमिक मास आहे मिडल एलिमेंटचं, दॅट इज इक्वल टू द सम ऑफ किंवा मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स. तोच म्हणजे आहे डोबेरानस ट्रायड. ओके, तेच स्टेटमेंट आहे डोबेरानस ट्रायडचं, की त्याने काय केलं, एलिमेंट्स जे आहे त्यांना त्यांच्या ॲटॉमिक मासेसची जे रिलेटेड आहेत ते सांगितलं. नंतर त्यांना 3च्या ग्रुपमध्ये अरेंज केलं आणि त्यांना ट्रायड्स म्हटलं. आणि यात त्यांनी असं सांगितलं की द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द टू एलिमेंट्स. ठीक आहे, आता पुस्तकात बघा, ह्यात हा टेबल दिला आहे. तर ह्यात बघा याने 3 एलिमेंट हे घेतले आहे, बरोबर, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. यात बघा पहिल्या एलिमेंटचं जे मास आहे ते 6.9 आहे लिथियमचं, सोडियमचं आहे 23 आणि पोटॅशियमचं आहे 39.1. आता मिडल एलिमेंटचं मास काय आहे, तर इज इक्वल टू मीन ऑफ द टू एलिमेंट, मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ टू एलिमेंट. तर हे बघा इथे काय, मग 2 एलिमेंट्स कुठले आहे, मग पहिला आणि तिसरा. सो 6.9 प्लस 31.1, ठीक आहे, डिवायडेड बाय 2, आणि त्याचा आन्सर येतं 23, जे की मिडल एलिमेंटचं मास होतं. ठीक आहे, तर हे सगळं म्हणजे त्याने आधी काय केलं तर यांच्या प्रॉपर्टीज ॲनालिसिस केल्या, नंतर त्यांच्या ॲटॉमिक मासेसचं ॲनालिसिस केलं, आणि त्याला असं लक्षात आलं की असं जर केलं आपण तर हे आपल्याला एक असं भेटतं रिलेशन. ओके, आणि त्याच्या बेसिसवर त्याने मग हे क्लासिफिकेशन दिलं. ठीक आहे, तर तुम्हाला हा पार्ट कळला आहे. ओके, आता यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहे ह्या पॅसेजमधल्या, तर पहिली गोष्ट की ही सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. ह्याला अंडरलाईन करा. ओके, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज कॉल्ड ट्रायड्स. ठीक आहे, 3चा ग्रुप बनवला, त्याला ट्रायड म्हटलं. ओके, ठीक आहे. नंतर आणि ही अरेंज द एलिमेंट इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ओके, ही एक सुद्धा गोष्ट राहिली होती की इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांना अरेंज केलं. ओके, आणि देन द मिडल एलिमेंट, ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द टू एलिमेंट्स. ठीक आहे, म्हणजे मीन एलिमेंट जो होता, मधातला जो एलिमेंट होता, त्याचं जे मास आहे, ओके, ॲटॉमिक मास म्हणजे मास ऑफ द ॲटम. सो ॲटॉमिक मास दॅट इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर टू एलिमेंट्स. तर हे होतं डोबेरेनस ट्रायड्स. ओके, तुम्हाला काय, आणि तुम्हाला जर एका शब्दात विचारलं आहे की काय होतं डोबेरेनस ट्रायड, तर तुम्हाला हे सांगावं लागेल की द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर टू एलिमेंट्स. ओके, तर हे तुम्हाला सांगावं लागेल. आणि हा जो टेबल आहे ह्यातले जे एलिमेंट्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ह्यात तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द पेअर विचारू शकतात किंवा ट्रू फॉल्स वगैरे विचारू शकतात. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो हे होतं पहिलं क्लासिफिकेशन जे की डोबेरायनर्सनी दिलं होतं एलिमेंट्सच्या बाबतीतलं. ओके, तर इथे सुद्धा खाली एक क्वेश्चन दिलेला आहे, कॅन यू टेल. सो इथे दिलेलं आहे, आयडेंटिफाय डोबेरायनस ट्रायड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ द एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ओके, सो इथले आपल्याला एलिमेंट्स आयडेंटिफाय करायचे आहे जे की डोबेरायनस ट्रायड्स शो करतात. ओके, तर पहिल्या केसमध्ये जर बघितलं, ओके, तर डोबेरायनस स्टेटसाठी काय कंडिशन आहे की जो मधातला एलिमेंट आहे जर त्यांना आपण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं, तर इथले जर बघितले तर तिन्ही जे आहे ते त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेले आहे ॲटॉमिक मासेसच्या, बरोबर. तर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर जो सेंट्रल एलिमेंट आहे त्याचं जे ॲटॉमिक मास आहे दॅट विल बी ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू. ठीक आहे, ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे नियरली. ओके, म्हणजे पॉईंटचा काही फरक असेल तर चालेल, नियरली इक्वल असलं पाहिजे. ओके, कम्प्लीट इक्वल असायलाच पाहिजे अशी काही कंडिशन नाही.
असेल तरीही चालेल, परंतु कम्प्लीट असलंच पाहिजे असं काही नाही. सो नियरली इक्वल. मग इथे जर बघितलं फर्स्ट कंडिशनमध्ये तर Mg इज 24.3, कॅल्शियम इज 40.1 आणि स्ट्रॉन्शियम इज 87.6. तर इथे जर तुम्ही करून बघाल तर यांची दोघांची जर सम केली पहिल्या आणि तिसऱ्याची डिवायडेड बाय 2 केलं तर हे जे आहे ते आन्सर 40च्या इक्वल येत नाही किंवा नियर बाय सुद्धा येत नाही. त्यामुळे पहिली जी केस आहे ती डोबेरेनस स्टेट नाही आहे. ओके. आता सेकंड जर तुम्ही करून बघाल तर ती डोबेरेनस स्टेट आहे, कारण इथे पहिल्या आणि तिसऱ्याची जर सम करून त्याला डिवाइड केलं 2 ने तर आन्सर जे आहे ते 79 पॉईंट समथिंग येतं. ओके. तर इथे जर करून बघितलं, जर आपण कॅल्क्युलेशन्स केले तर इथे व्हॅल्यू येणार. आता आपल्याला काढायचं आहे सेलिनियम जो आहे त्याचा ॲटॉमिक मास काढायचा आहे. ओके. ॲटॉमिक मास तर ते काय होणार आहे, दोघांची सम म्हणजे 32.1 प्लस 127.6 डिवायडेड बाय 2. ओके. आणि ह्याला जर कॅल्क्युलेट केलं तर याचं आन्सर येतं 79.02. ओके. म्हणजेच काय, आणि जे सेंट्रल एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास आहे गिवन 79. ओके. म्हणजे हे काय आहे 79.2 म्हणजे नियरली इक्वल आहे, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. तर सेकंड जे आहे ते डोबेरेनस स्टेट आहे आणि तसंच थर्डसुद्धा डोबेरेनस स्टेट येतं. ओके. ट्रायडमध्ये येतं. इथे जर बघाल तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके. इथे सुद्धा जे सेंट्रल एलिमेंट आहे हे बघा, याचं किती आहे 79.9, तर याचा आला 81.2 म्हणजे हे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहेत. ओके. इथे सुद्धा हे ॲप्रॉक्सिमेटली इक्वल आहे, इथे कम्प्लिटली इक्वल आहे. ठीक आहे. ओके. फाईन. तर आता जो नेक्स्ट टॉपिक आपण घेणार आहोत तो आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ओके. पण त्याआधी इथला जो डू यू नो हा बॉक्स आहे हा आपण जरा घेऊया. तर तुम्हाला माहिती आहे की आपली जी इंडियन म्युझिक सिस्टीम आहे त्यात 7 स्वर आहे ज्यांना की सप्तक म्हटलं जाते. ओके. कुठले आहेत ते, तर सा रे ग म प ध नि सा. सा हा रिपीट होतो पुन्हा. ठीक आहे. तर असे 8 असतात बेसिकली, परंतु सा रिपीट होतो पुन्हा शेवटी. ओके. त्याची फ्रिक्वेन्सी ही आधीपेक्षा डबल असते. ठीक आहे. आणि हे जे अरेंज केले गेलेले आहे ते इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केले आहे, अरेंज केले आहे. ओके. म्हणजे पहिला जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी लहान आहे म्हणजे कमी आहे, सेकंड जो आहे त्याची थोडी जास्त, थर्ड थोडा जास्त आणि फायनल जो शेवटी आहे 6 येतो आणखी फायनलमध्ये, त्याची सगळ्यात जास्त म्हणजे आधीपेक्षा डबल आहे. तर आता हे जे इंडियनमधले जे मेन 7 नोट्स आहेत इंडियन म्युझिक सिस्टीममधले, जे की सा रे गा मा प ध नि सा, तर यांचं जे कलेक्शन आहे प ध नि पर्यंत त्याला म्हणतात सप्तक, कारण इथे 7 स्वर आहेत. ओके. आणि फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाते 6 पासून नि पर्यंत. तसंच जे इंग्रजी किंवा जे वेस्टर्न म्युझिक सिस्टीम आहे, पाश्चिमात्य जी म्हटली जाते, ओके, तर त्यांच्या ज्या सिस्टीम आहे त्यांच्या सिस्टीममध्ये ऑक्टेव्ह सिस्टीम आहे. ओके. बेसिकली ऑक्टेव्ह इन द सेन्स त्यांची सुद्धा 7ची सिस्टीम आहे. ओके. आणि जे 7 नोट्स आहे त्यांच्यामधले त्यांना म्हणतात डो रे मी फा सोल ला टी. ओके. डो रे मी फा सो ला टी. ओके. जसे आपले 7 आहे सा रे गा मा पा ध नि, तसे त्यांचे सुद्धा हे आहे 7. ओके. आणि यांचे जे आहे 8चा जो आहे यांचा नोटची सिस्टीम आहे. ओके. म्युझिक सिस्टीम. तर हे याच्यासाठी सांगितले कारण हा जो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आहे ह्याला सुद्धा काहीसं तशाच प्रकारे अरेंज केलं आहे. ओके. तर न्यूलँडने काय केलं आहे बघा, तर न्यूलँडने जो लॉ दिला त्याच्या ऑक्टेव्हचा, ओके, तो त्याने दिला 1866 मध्ये. ठीक आहे. डोबेरेनने दिला होता 1817 मध्ये आणि न्यूलँडने दिला आहे 1866 मध्ये. ओके. तर आता डोबेरेननंतर हा सेकंड सायंटिस्ट होता की ज्याने एक पिरियॉडिक टेबलचे जे एलिमेंट्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत त्यांना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. तर याने काय केलं, याने सुद्धा ॲटॉमिक मासेस जे आहे एलिमेंट्सचे त्यांना सुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलं. ओके. आणि याने सुद्धा जे ॲटॉमिक मास आहे एलिमेंट्सचं, ओके,
त्या ॲटॉमिक मासचं आणि त्यांच्या प्रॉपर्टीजचं एलिमेंट्सचं रिलेशन आहे असं सांगितलं. ओके, आणि ते कसे रिलेटेड आहे एकमेकांसोबत, तर जर त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये, ओके, रिलेशन बिटवीन प्रॉपर्टीज ऑफ ॲटॉमिक मास, ओके, रिलेशन बिटवीन प्रॉपर्टीज अँड ॲटॉमिक मास, ठीक आहे, प्रॉपर्टीजमधलं एलिमेंट्सच्या आणि ॲटॉमिक मासमधलं रिलेशन दिलं आणि त्यांना जर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासमध्ये अरेंज केलं, ओके, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, तर काय होणार, तर जो त्याला असं दिसलं की जो 8th एलिमेंट आहे शोज सिमिलर प्रॉपर्टीज ॲज दॅट ऑफ द फर्स्ट. ओके, जो 8 एलिमेंट येत होता मग ॲज दॅट ऑफ द फर्स्ट. ओके, म्हणजे त्याने त्याला 8च्या ह्याच्यात अरेंज केलं. जसं की आपले जे स्वर होते आता सा रे ग म प ध नी, आणि शेवटचा जो 8वा त्याला फ्रिक्वेन्सी डबल होती पहिल्यापेक्षा. तर याने सुद्धा त्यांना असंच अरेंज केलं 8च्या ग्रुपमध्ये, आणि जो 8वा एलिमेंट होता त्याच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या पहिल्या एलिमेंटसारख्या सेम होत्या. ओके, आणि म्हणूनच त्याला वाटलं की हे जे आहे जे मी अरेंजमेंट केली आहे एलिमेंट्सची, ती म्युझिक सिस्टीमशी रिलेटेड आहे, आणि म्हणून याने आपले जे लॉ आहे त्याला नाव दिलं लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ओके, आणि याच्या नावावरून याला म्हटलं जातं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ठीक आहे, आता बघाल इथे ह्या पॅराग्राफमधल्या इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या आहेत त्या जरा नोट डाऊन करून घ्या. की न्यूलँड अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम. न्यूलँड अरेंज द एलिमेंट इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, त्याने सुद्धा क्लासिफिकेशन केलं, परंतु डोबेरायनरपेक्षा हे कम्प्लिटली वेगळं होतं. ओके, ह्याने काय केलं, एलिमेंट्सला अरेंज केलं इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, जो लाइटेस्ट एलिमेंट होता जो की हायड्रोजन म्हणजे सगळ्यात हलका एलिमेंट, तो त्यांनी प्रथम घेतला आहे, हे बघा, आणि नंतर जे मग ज्यांचे मासेस जास्त आहे ते अरेंज करत गेला तो. ओके, असे असे अरेंज ज्यांचे मासेस जास्त 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 इकडे वाढत गेले मग ॲटॉमिक मासेस. बरोबर, तर त्याला असं लक्षात आलं की हा जो आता फर्स्ट एलिमेंट आहे ह्याला 8व्यापर्यंत गेल्यानंतर ह्या ज्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहे ह्या सिमिलर आहे. ओके, ते त्याला लक्षात आलं आणि म्हणूनच त्याने याला नाव दिलं लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ओके, म्हणजे 8 नंतर तर रिपीट होत आहे प्रॉपर्टीज, म्हणून लॉ ऑफ ऑक्टेव्ज. ऑक्टेव्ज म्हणजे 8. ओके, ठीक आहे, राईट. आता परंतु हा जो त्याने टेबल दिला यात सुद्धा काही त्रुटी होत्या. ओके, काय काय त्या त्रुटी होत्या तर त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये विचारतात, तर त्या मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे. ओके, इथलं इम्पॉर्टंट एक नोट करा की हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले. हायड्रोजन फर्स्ट होता आणि नंतर बाकी एंडेड अप विथ थोरियम लास्ट होता. सो ही फाउंड दॅट प्रॉपर्टीज he found that every 8th element has properties similar to those of the first. ही लाईन एक अंडरलाईन करा, आणि he gave the name as law of octave. ठीक आहे, ओके, आणि हे त्याचे नोट्स आहे, एलिमेंट्स आहे, आणि हे म्युझिकल नोट्स. तर अशा प्रकारे त्याने टेबल बनवला, परंतु याच्यात ज्या काही त्रुटी होत्या त्या आता आपण बघणार आहोत. अरेंज तर यानं सुद्धा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसमध्येच केलं होतं, परंतु त्याला काही लिमिटेशन्स होत्या, याच्या काही त्रुटी होत्या. काय तर हे जे त्याने दिलं आहे टेबल, ह्यात फक्त ते जे दिसत होतं की हर 8 एलिमेंट्स नंतर, प्रत्येक 8 एलिमेंट नंतर प्रॉपर्टीज रिपीट होत होत्या, तर ते फक्त कॅल्शियमपर्यंत व्हॅलिड होतं, म्हणजे कॅल्शियम ॲटम येतपर्यंत, कारण इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज होत्या, तर कॅल्शियमचं ॲटॉमिक मास येतपर्यंत ठीक आहे सर्व एलिमेंट्समध्ये त्या प्रॉपर्टीज परफेक्टली दिसत होत्या. परंतु जेव्हा कॅल्शियम आला तेव्हा मात्र ह्या प्रॉपर्टीज केअरफुली फॉलो होत नव्हत्या. ओके, म्हणजे हे बघा कॅल्शियम कुठे आलं आहे तर मी मध्ये. ओके, डो रे मी सा रे गा मध्ये. ठीक आहे, तर ह्या ह्याच्यात जेव्हा इथे कॅल्शियम आला त्याच्यानंतर जे पुढचे एलिमेंट आले, आता ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम असायला पाहिजे, बरोबर आहे. तर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांच्या प्रॉपर्टीज सेम होत्या,
परंतु याच्यानंतर जे पुढचे एलिमेंट आले, जसे की इथे जो क्रोमियम आला, इथे जो टिटॅनियम आला, तर याच्या प्रॉपर्टीज ह्या आधीच्या एलिमेंट सोबत आणि ह्या नंतरच्या एलिमेंट सोबत मॅच होत नव्हत्या. ओके, हा पहिलं त्याचं लिमिटेशन होतं किंवा डिमेरिट म्हणू शकता त्याचं. ठीक आहे, ओनली फक्त कॅल्शियम पर्यंत अप्लिकेबल होत्या. ठीक आहे, आणि याने जी अरेंजमेंट केली होती ती बघा, ती 7:8 होती. इथे 7 घेतले होते आणि इथे 8 घेतले होते. तर अशी 7 × 8 दॅट इज 56 बॉक्सेस त्याने तयार केले होते. ओके, ठीक आहे. नंतर आता सेकंड जे लिमिटेशन आहे ते काय होतं, तर ही प्लेस 2 एलिमेंट इन द सेम बॉक्सेस. ओके, म्हणजे त्याने काय केलं, तर एका बॉक्समध्ये आता एकच एलिमेंट असायला पाहिजे. का बरं? कारण प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज वेगळ्या वेगळ्या आहे. बरोबर. तर त्याने काय केलं की तो जो ट्रेंड आहे तो त्याला फॉलो होता आणि दिसला नाही बरोबर, त्यामुळे त्याने 2 एलिमेंटला एकाच बॉक्समध्ये टाकलं. तसंच त्याला बाकीचे जे एलिमेंट्स आहे सर्व, कारण त्याला टोटल जे एलिमेंट्स होते ते सर्व त्या 56 बॉक्समध्ये फिट करायचे होते. मग आता त्याच्याकडे जागा नव्हती. ओके, आणि सोबतच त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा मॅच व्हायला हव्या होत्या. तर त्याने काय केलं की एकाच बॉक्समध्ये 2-2 एलिमेंट्स काही ठिकाणी फिट केले, जसं की इथे कॅल्शियम आणि निकेल आहे. ओके, आणि इथे सुद्धा बघाल तर हे 2 एलिमेंट एकासोबतच फिट केले गेले आहे. ओके, तर हे कशासाठी केलं त्याने, की त्याला जे आहे ते ॲक्युमिडेट करायचे होते, म्हणजे तिथे फिट करायचे होते सर्व नोन एलिमेंट्स. ठीक आहे, सर्व जे एलिमेंट्स त्याला माहिती होते ते सर्व त्याला त्या टेबलमध्ये फिट करायचे होते, परंतु जागा जी आहे ती कमी होती आणि सोबतच त्याला प्रॉपर्टीज सुद्धा मॅच करायच्या होत्या. ठीक आहे, आणि त्यामुळे त्याने 2 एलिमेंट्स एकाच ठिकाणी जे आहे एकाच बॉक्समध्ये फिट केले, जे की कम्प्लिटली रॉंग होतं. कारण प्रत्येक बॉक्समध्ये एक एक एलिमेंट सेपरेटली यायला पाहिजे, कारण प्रत्येक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या वेगवेगळ्या आहे. ओके, सो इथे बघाल तर कोबाल्ट आणि निकेल सुद्धा आहे, आणि हा सेलिनियम आणि हा लॅडियम. सो हे वेगवेगळे एलिमेंट्स आहे आणि त्यांना वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये ठेवायला पाहिजे होतं. ओके, आता यातला थर्ड जो पॉईंट आहे तो आहे की एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन द सेम नोट. आता दुसरा आणि हा जो तिसरा पॉईंट आहे आत्ता सांगितलेला, एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन सेम नोट, ह्यात फरक लक्षात घ्या. ओके, ह्यात फरक जर तुम्ही लक्षात घ्याल तर म्हणजे, कारण हे स्टेटमेंट दोन्ही जवळपास सारखेच आहे, परंतु यातला फरक जो आहे तो खूप कमी असा आहे, त्यामुळे तो जरा बारकाईने लक्षात घ्या. ओके, तर काय फरक सांगितला आहे की पहिला जो आहे, पहिल्याच्यात जर मी सांगितलं की ही प्लेस 2 एलिमेंट इन द सेम बॉक्सेस, म्हणजे त्यांनी इथे बघा प्रत्येक बॉक्समध्ये एक एक एलिमेंट होता, तर इथे एका बॉक्समध्ये 2 एलिमेंट प्लेस केले. ओके, हा सेकंड पॉईंट होता. ओके, आणि आत्ता जो थर्ड मी पॉईंट सांगितला आहे तो हा की एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन द सेम नोट, म्हणजे ज्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज डिफरंट होत्या ते एकाच नोटमध्ये प्लेस केले गेले. तर हे बघा, हे नोट्स आहेत, मग सा रे गा मा हे नोट्स आहेत. तर ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहे आणि कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहे, तर यांना एकाच नोटमध्ये ठेवलं गेलं. आधीच्या पॉईंटमध्ये फक्त 2 एलिमेंट एकासोबत होते. ओके, तर आता हे जे एलिमेंट आहे यांच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहे आणि कोबाल्ट आणि निकेलच्या वेगळ्या आहे, तर त्यांना सोबत प्लेस करायला नको होतं, म्हणजे एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन सेम नोट. हा थर्ड पॉईंट. ओके, तर आय होप की डिफरन्स क्लिअर झाला असेल. आणि इथे तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा दिले आहे की न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट्स इन इच सम बॉक्सेस टू अक्युमुलेट ऑल द नोन एलिमेंट. तर इथे हे दिले आहे एक्झाम्पल. ठीक आहे, आणि ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह, त्याचे सुद्धा एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल दिलेले आहे, जे की जी नोट आहे त्यात प्लेस केलेले आहे अलॉंग विथ हॅलोजन्स. तसेच जे फेरस आहे जे की सिमिलर आहे कोबाल्ट आणि निकेलच्या प्रॉपर्टीज सोबत. बरोबर, तर त्यांना जे आहे तर त्यांना जे आहे कुठे ठेवलं आहे, ओ आणि एस सोबत. इथे बघा, ओ आणि एस सोबत ठेवलं आहे एफीला, जेव्हा की एफीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कोबाल्ट आणि निकेल सारख्या आहे, त्यामुळे या तिघांना एका जागी ठेवायला पाहिजे होतं एका नोटमध्ये, परंतु एफीला ह्या नोटमध्ये टाकलं आहे आणि कोबाल्ट आणि निकेलला ह्या नोटमध्ये टाकलं आहे. तर हा थर्ड पॉईंट आहे.
ओके, सेकंड पॉईंटमध्ये हे जे दोन एलिमेंट आहे यांना फक्त सोबत ठेवलं आहे. तर थर्डमध्ये एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज आर प्लेस्ड इन सेम नोट, जसं की इथे Fe आहे आणि इथे कोबाल्ट आणि निकेल आहे. ठीक आहे. नंतर काय, तर ह्यामध्ये हे जे बॉक्सेस न्यूलँडनी केले होते, तर ह्यामध्ये नवीन एलिमेंट्स आहे. ठीक आहे, त्यासाठी काही जागा किंवा तरतूद केलेली नव्हती. ओके, देर वॉज नो प्रोव्हिजन फॉर द न्यूली डिटेक्टेड एलिमेंट्स. हे बघा, हा बॉक्सेस पूर्ण फुल अप आहे. जे नवीन एलिमेंट्स आपण फाइंड करू त्यांच्यासाठी जागा इथे स्पेसिफिक केलेली नव्हती. ओके, तर हे जे होते हे लिमिटेशन्स होते न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्हचे. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला त्यांचे जे लिमिटेशन आहे ते इथले दाखवणार आहे. तुम्ही वाटल्यास, आता हे इथे जरा दाट दिलेले आहे, तुम्ही वाटल्यास तर ते तुमच्या बुकवर सेपरेटली लिहू शकता किंवा इथे सध्या आता अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, तर सांगतोय ते अंडरलाईन करा. ओके, दिस लॉ वॉज युजफुल और अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम, याला अंडरलाईन करा. ठीक आहे, आणि टेबल ऑफ 7 to 8 दॅट इज 56 बॉक्सेस, याला फक्त लक्षात ठेवा. ओके, फक्त लक्षात ठेवायला. ठीक आहे. ओके, न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट इन इच बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स. ठीक आहे, याला अंडरलाईन करा. जसं की कोबाल्ट अँड निकेल, ओके, सेलिनियम अँड लॉरियम. मोरोवर ही प्लेस, ओके, याला अंडरलाईन करा. नंतर ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन अन ऑक्टेव, जसं की कोबाल्ट आणि निकेल आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डू. ठीक आहे, बरोबर, कारण ह्या जर बॉक्समध्ये बघाल तर इथे हॅलोजन्स आहे. ओके, म्हणजेच हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन. तर यांच्या प्रॉपर्टीज कम्प्लिटली डिफरंट आहे आणि कोबाल्ट आणि निकेलच्या कम्प्लिटली डिफरंट आहे. ओके, तर त्यांनी एका नोटमध्ये कसं काय प्लेस केलं, बरोबर सर, हे रॉंग आहे. ओके, तर हे रॉंग आहे. हा त्याचा एक मोठा लिमिटेशन होता. ठीक आहे. ओके, आणि जे शेवटचं लिमिटेशन आहे की ऑक्टेव, न्यूलँड्स ऑक्टेव डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. म्हणजे कुठले एलिमेंट जर न्यूली डिस्कवर्ड केले आपण आत्ता, तर त्यांच्यासाठी इथे कुठलीही जागा नव्हती. ओके, सो ठीक आहे, इथपर्यंत जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता इथे तुम्ही लिस्ट अंडरलाईन करून ठेवा. ओके, हायलाईट करून ठेवा, किंवा इथे जर थोडं किचकट वाटत असेल तर स्वतःच्या नोट्स किंवा बुकमध्ये पॉईंटशी त्यांना लिहून द्या. ठीक आहे, एक गोष्टी लिहायच्या पॉईंटशी. ठीक आहे, पहिली गोष्ट तर येणार की लॉ वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. ठीक आहे, सम एलिमेंट्स विथ सिमिलर डिफरंट प्रॉपर्टीज. ओके, एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज प्लेस अंडर द सेम नोट. ठीक आहे, अगेन न्यूलँड ऑक्टेव डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. ओके, नंतर न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द एलिमेंट्स इन द टेबल. ठीक आहे, आणि याचे एक्झाम्पलसुद्धा हे 1-2 लक्षात ठेवा. ठीक आहे, तर असे 4 पॉईंट्स तुम्हाला इथे लिहायचे आहे. ओके, आणि जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, आणि तुमच्या मित्रांसोबत ह्याबद्दल शेअर करा. तुमच्या मित्रांनासुद्धा या चॅनलबद्दल सांगा. ओके, सो दॅट पुढचे जे इनिशिएटिव्ज आहेत, जसे सबस्क्रायबर वाढतील त्या प्रकारे मी पुढचे इनिशिएटिव्ह घेणार. ओके, आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग.